हॅलो फ्रेंड्स, अस्मिताज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण इथे बनवणार आहोत शिमला मिरचीची भाजी। याला शिमला मिरची, ढोबळी मिरची असे नावे आहेत। तर या आपण मिरच्या स्वच्छ धुवून घेऊ। ते शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहे, ते आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊ। इथे शिमला मिरची मी कट करून घेतलेली आहे। आपण भाजी बनवायला सुरुवात करू। सर्वात आधी पॅन मध्ये तेल टाकू। थोडंसं जिरं, हळद, चटणी, मसाला, चवीनुसार मीठ। आपण टाकणार आहोत कांदा, नंतर लसूण पेस्ट। या भाजीची टेस्ट एवढी अप्रतिम आहे, तुम्ही एक वेळ नक्की ट्राय करून बघा। कांदे आणि लसूण होत आलेले आहे। आता आपण यामध्ये मसाला टाकून घेऊ। काहीच मसाले टाकायची गरज नाही यामध्ये, पण तरी भाजी एवढी छान लागेल। तर आपण भाजी टाकून घेऊ, त्याला छान मिक्स करून घेऊ। या प्रकारे आपण मिक्स करून घेतलेले आहे। आता थोडंसं झाकण ठेवू, त्याला वाफेवर 2-3 मिनिट होऊ दे। तर आपली भाजी वाफेवर छान झालेली आहे 2-3 मिनिट। आता आपण यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत। याला छान मिक्स करून घेऊ। आता या भाजीमध्ये कोणी बेसन पण टाकतात, पण एक वेळ तुम्ही शेंगदाण्याचा कूट टाकून बघा आणि ती भाजी टेस्ट करून बघा। या अप्रतिम टेस्ट लागेल त्या भाजीची तुम्हाला। पाणी टाकू। आता ही भाजी 2 पद्धतीने करता येते आपल्याला, कोरडी पण करता येते आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकलं की ही छान रसरशीत भाजी लागते। झाकण ठेवून थोडंसं शिजू देऊ। तर बघा, भाजी आपली रेडी झालेली आहे आणि कलर पण छान आलेला आहे याला आणि टेस्ट पण तेवढी जबरदस्त लागेल। तर बघा किती छान आपली भाजी तयार झालेली आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।